नमस्कार. आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी नैवेद्य बनवलेला आहे. कांदा लसूण विरहित एकदम सात्विक आणि परिपूर्ण असा हा नैवेद्य तयार आहे. तर नेहमीची पुरणपोळी न करता मी इथे केळीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. त्यासोबत श्रीखंड, मटकीची उसळ आहे, आळूच्या वड्या न करता त्याची भजी केलेली आहेत, तांदळाची पापडी, पापड आहे, मोदक आहेत, मसाले भात, भात वरण, बटाटा आणि वाटाण्याची भाजी, तांदळाची खीर आणि डाळिंबाची कोशिंबीर. तर एवढे सगळे पदार्थ कमी वेळेत नैवेद्यासाठी कसे करायचे ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि हा अर्धा वाटी इतका वाटाणा रात्रभर भिजवून ठेवलेला. आता बटाटा आणि वाटाणा कुकरला लावून त्याची एक शिट्टी घ्यायची आहे. त्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे. अर्धा चमचा मीठ आणि कुकरचं झाकण लावून याची फक्त एक शिट्टी घ्यायची आहे. खूप जास्त याला शिजवायचं नाही. कुकर आपण लावलेला आहे तोपर्यंत भाजीसाठीचे वाटण बनवूयात. इथे अर्धा कप इतका ओला नारळ खिसून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 भिजवलेले काजू, थोडीशी अद्रक आणि कोथिंबीर. आता या सगळ्याचं आपण वाटण बनवून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळंच एकत्र करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता गरजेपुरतं पाणी यामध्ये घालून याची पेस्ट बनवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार आहे. आता एका वाटीमध्ये याला काढून घेऊ. वाटण आपलं तयार आहे. कुकरची देखील एक शिट्टी झालेली आहे. आता बटाटा आणि वाटाणे काढून घेऊ. तुम्ही बघू शकता एक शिट्टीमध्ये एकदम परफेक्ट असं हे शिजलेले आहेत. वाटाणे व्यवस्थित मॅश होत आहेत आणि बटाटा देखील छान उकडला गेलेला आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊ. आता इथे फोडणीत घालण्यासाठी पावडर मसाले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद, कढीपत्ता, 1 चिरलेला टोमॅटो, छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आता इथे कढईमध्ये गरम तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालून अर्धा चमचा जिरं, त्यानंतर कढीपत्ता. आता घालायचा आहे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो छान असा परतून झाले की सगळे पावडर मसाले यामध्ये घालू. आता त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालायची, गरम मसाला, किचन किंग मसाला, लाल मिर्च पावडर आणि याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं. आता यामध्ये जे आपण भाजीचं वाटण बनवलं होतं ते घालून घेऊ. आता या वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि याला तेल सुटत आहे. आता भाजीला छान तरी यावी यासाठी 1 पळी इतकं गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये उकडलेला बटाटा आणि वाटाणे घालून घ्यायचे आहेत.
आता याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची आहे. आता भाजी आपल्याला खूप घट्ट नकोय, सरबरीत हवे, त्यासाठी फक्त 1 पळी इतकं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आता अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ हे आपण बटाटा उकडताना देखील घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे आपल्याला हिशोबानेच घालायचं आहे, खूप जास्त नाही घालायचं. आता भाजीला छान उकळी आलेली आहे. थोडीशी कट केलेली कोथिंबीर वरनं घालू. आता बघू शकता बटाटे आणि वाटाण्याची छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून ही भाजी खाली काढून घेऊ. भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला मटकीची उसळ बनवायची आहे, तर त्याकरिता इथे 1 ते 1.5 वाटी इतकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. कट केलेली कोथिंबीर, 1 चमचाभर इतकी खिसून घेतलेली अद्रक, कढीपत्ता आणि अर्धा टोमॅटो. आता गॅस ऑन करून कढईमध्ये 3 ते 4 चमचे इतकं तेल घालून घेऊ. त्यामध्ये मोहरी घालायची आहे, नंतर जिरं, अद्रक घालू, कढीपत्ता, आणि आता टोमॅटो घालायचा आहे. व्यवस्थित परतून घेऊ. टोमॅटो छान मऊसूत झाला की त्यामध्ये आता हळद घालायची आहे. अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे. मी इथे उसळ ही तिखट नाही करणार, पण जर तुम्हाला तिखट हवी असेल तर 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घालू शकता. आता यामध्ये मटकी घालायची आहे. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तीन ते 4 मिनिट मटकी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे त्यात. मिक्स करूयात. आता अर्धी वाटी इतकं आपण पाणी घालणार आहोत यामध्ये, आणि मटकीला झाकून ठेवायचं आहे 5 ते 7 मिनिटांसाठी. आता मटकी छान शिजली जाईल. तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर मटकी छान अशी शिजली गेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे शेवटी. उसळ आपली तयार आहे. आता गॅस ऑफ करून खाली काढून घेऊ. आता येथे आपल्याला वरण भात लावायचा आहे. त्यासाठी 1 कप इतका तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आणि अर्धा कप इतकी तुरीची डाळ मी अर्धा तास आधीच भिजायला घातलेली. आता अर्धा चमचा इतकी हळद डाळीमध्ये घालून घेऊ. अर्धा चमचा मीठ घालायचा आहे.
मिक्स करूया. थोडंसं पाणी घालायचं आहे. आपले बोटाचं एक पेर इतकं पाणी आपल्या डाळीच्या वर असायला हवं, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाईल. एक चमचाभर इतकं तेल घालून तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे. आता जेवढा तांदूळ घेतला त्याच्या डबल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तांदळामध्ये पाणी घातलं आहे. आता मीठ घालू तर अर्धा चमचा आणि हे दोन्ही डबे कुकरला लावून देऊ. कुकरच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली तुरीची डाळ व्यवस्थित शिजली जाईल. आणि डबे लावताना खाली डाळीचा डब्बा लावायचा आहे आणि वरती तांदळाचा. आता मसाले भात बनवण्यासाठी इथे 1 कप इतका तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला. बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. अर्धा वाटी इतके वाटाणे घेतलेले आहेत भिजवलेले. 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अद्रक आणि काही कच्चे मसाले आहेत. दालचिनी, हिरवी इलायची, मसाला इलायची, लवंग आहे, मिरी आहे. आता गॅस ऑन करून कुकरमध्ये 3 ते 4 चमचे इतक्या तेलामध्ये फोडणी घालून घेऊ. मोहरी जिरं घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. अद्रक घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. नंतर घालायचा आहे टोमॅटो, वटाणे आणि त्यानंतर घालणार आहोत सगळे कच्चे मसाले. तेलामध्ये व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यात तांदूळ घालायचा आहे. थोडीशी हळद घालून तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाले भात हा खूप चिकट होणार नाही. तेलामध्ये व्यवस्थित तांदळाला भाजून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटांनंतर अर्धा चमचा इतकं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून यात पाणी घालायचं आहे. आता जेवढा आपण तांदूळ घेतला त्याच्या डबल इतकं पाणी घालणार आहोत. आणि कुकरच्या आपण शिट्ट्या घेणार नाहीत, कारण आपल्याला हा भात खूप चिकट असा नकोय. आता हे सगळं पाणी आटेपर्यंत कुकर हा उघडाच ठेवून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात हे पूर्ण पाणी आटतं. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता आपण याला एक प्लेटनी झाकून 4 ते 5 मिनिटांसाठी असंच ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला मसाले भात एकदम सुटसुटीत असा तयार आहे. भात आपला रेडी आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस ऑफ करून याला खाली काढून घेतो.
भाजी तयार आहे, उसळ तयार आहे आणि मसाले भात देखील आपला तयार झालेला आहे. आता वरण भाताचा कुकर बघूयात. तीन शिट्ट्यामध्ये एकदम व्यवस्थित अशी ही डाळ शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ही डाळ आपण एकदम एकजीव करून घेऊ. आता ही भातावरची डाळ खूप पातळही नसते आणि खूप घट्टही नसते. तर थोडंसं चिमूटसं आपण मीठ यामध्ये घालणार आहोत, कारण शिजायला घालतानाच आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं. मिक्स करूयात. आता भात ही रेडी आहे, वरण देखील आपलं रेडी झालेलं आहे. आता याला बाजूला ठेवू. आता इथे आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. त्यासाठी 1 लिटर इतकं दूध मी अगोदरच उकळलेलं थंड करून घेतलेलं आहे. येथे बघणार आहोत आपण अर्धी वाटी इतका इंद्रायणी तांदूळ तासभर भिजत घातलेला, अर्धी वाटी ओला नारळ खिसून घेतलेला आहे. केशरचं दूध अर्धा कप गरम दुधामध्ये केशर भिजवून ठेवलेलं, ड्रायफ्रुट्स आणि भिजवलेली चारोळी घेतलेली आहे. ड्रायफ्रुट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत. आणि इथे 1 चमचा इतकी इलायची पावडर आणि 1 वाटी इतकी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता, कमी जास्त जसं गोड तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे. आता इथे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये हात भिजवलेला तांदूळ बारीक करून घेणार आहोत. त्याची एकदम पेस्ट नाही बनवायची, फक्त 2 राऊंडमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. खूप बारीक अशी पेस्ट आपण बनवलेली नाही. एकदम दाटसर आणि बासुंदी सारखी चविष्ट ही खीर आपण बनवणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा इतकं तूप घेतलेलं आहे. आता जी तांदळाची आपण पेस्ट केलेली आहे ती या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट याला असंच तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता हे कोरडं असं हे दिसत आहे. आता भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहोत. एक वाटीभर इतकं आपण सुरुवातीला दूध घालायचं आहे यामध्ये. आणि हे तांदळाच्या ज्या आपण गुठळ्या बनलेल्या आहेत त्या सगळ्या मॅश करून घ्यायच्या आहेत. सगळ्या गुठळ्या फोडून पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता तुम्ही बघू शकता सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये बाकी राहिलेलं सगळं दूध घालून घेऊ. आणि या दुधामध्ये तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आणि याला असं हलवत राहायचं. आता याला 10 मिनिटांसाठी आपण हे दूध छान तांदळामध्ये आटवून घेणार आहोत. आता हे शिजतानाच यामध्ये ओला नारळ घालायचा आहे.
मिक्स करायचं आणि याला असंच हलवत राहायचं. आता तुम्ही 10 मिनिटांनी बघू शकता आपल्या खिरीला छान असा दाटसरपणा आलेला आहे. तांदूळ हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एकदम घट्ट अशी झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये केशरचं दूध घालून घेऊ. मिक्स करूया. भिजवलेली चारोळी आणि ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रुट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्ही खिरीमध्ये फक्त वेलची पावडर जरी घातली तरी ही खीर खूप चविष्ट होते. फक्त तुम्ही तांदूळ वापरताना हा इंद्रायणी वापरा, त्याची खीर खूप खूप टेस्टी होते. आता साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वेलची पावडर घालायची आहे. सगळे जिन्नस यामध्ये मिक्स केलेले आहेत. आता आपण यामध्ये 1 कप इतकं दूध घालून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता आपली तांदळाची खीर तयार आहे. अगदी बासुंदी सारखी याची टेस्ट लागते. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशी दाटसर अशी ही खीर आपली रेडी आहे. आता शेवटी यामध्ये 1 चमचा इतकं तूप घालायचं आहे. आता गॅस ऑफ करून कढई खाली काढून घेऊ. आता इथे आळूच्या वड्या न बनवता आपण आळूची भजी बनवून घेणार आहोत. त्यामुळे आपला वेळही वाचेल आणि पटापट तयार होईल. तर इथे या आळूच्या अशा मोठ्या शिरा मी काढून घेत आहे. आळूची पानं व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. आळू निवडताना असा जांभळ्या शिरांचा निवडायचा, कारण तो मग घशामध्ये खाताना चरकत नाही. आता ही पाने बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. या पद्धतीने आळूची पानं व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत. आपण आता यामध्ये बेसन पीठ आणि बाकी मसाले ऍड करू. आता यामध्ये आपण 4 चमचे इतकं बेसन पीठ घातलं आहे. त्यातच 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे. जिरा पावडर 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, आणि अर्धा चमचा इतकी हळद.
थोडासा ओवा घालायचा आहे, हातावर या पद्धतीने चोळून घालूयात. अर्धा चमचा इतकं मीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर घालूत. अर्ध लिंबू पिळून घालायचा आहे. तुम्ही या पद्धतीने आळूची भजी एकदा करून बघा. वड्यापेक्षाही हे खूप टेस्टी लागतात आणि कमी वेळेत पटापट तयार होतात. थोडंसं पाणी घालून याचं व्यवस्थित मिश्रण बनवून घेऊत. खूप पातळ नाही बनवायचं, तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बनवायचं आहे. आणि याला बाजूला ठेवून देऊत. आता याला तळण्या अगोदर बाकीचे जिन्नस ही तळायचे आपण घेऊत. आता इथे पापड, तांदळाची पापडी आधी तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आळूची भजी तळून घेऊत. गरम तेलामध्ये पापड खूप लवकर तळला जातो, करपला जातो जास्त वेळ ठेवल्यावर. त्यामुळे पापड हा टाकताच पटकन पलटून काढून घ्यायचा आहे. आता पापड्या तळून घेऊत. सगळेच पदार्थ करायला सोपे आहेत, फक्त थोडं सिक्वेन्सने आपण केलं तर कमी वेळेत आपला पूर्ण स्वयंपाक हा करून होतो. म्हणजे तुम्ही एका गॅसवरती मसाले भात करू शकता, एका बाजूला वरण भात करू शकता. तसंच एकीकडे बटाट्याची भाजी आणि एकीकडे उसळ करू शकता. मला तुम्हाला एक एक पदार्थ दाखवायचे असल्यामुळे मी ते एक एक केले. तुम्ही एकाच वेळी हे केल्यानंतर तुमचं 1 ते 1.5 तासातच स्वयंपाक पूर्ण तयार होतो. पापड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण आळूची भजी तळून घेऊयात. हे आळूची भजी आळूच्या वड्यापेक्षा खूप खायला टेस्टी लागतात. तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता तळणीचे सगळेच पदार्थ आपण तळून घेतलेले आहेत. आता आपली केळीची पुरी आणि चपाती करायची राहिलेली आहे, तर आपण पुऱ्या करायला घेऊत. येथे मी 2 पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत. यापेक्षाही जास्त पिकलेल्या असतील तर त्याच्या पुऱ्या खूप चविष्ट होतात. तर केळीचे साल काढून याप्रमाणे मी याला मॅश करून घेत आहे.
पूर्ण मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे 3 चमचे इतका. बारीक खिसलेला गूळ घालायचा आहे. गुळाचे असे खडे राहू द्यायचे नाहीत. आता याला मिक्स केल्यानंतर यामध्ये 2 चमचे इतका रवा घालायचा आहे. रवा व्यवस्थित मिक्स करू केळीमध्ये. आणि आता यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे. थोडं थोडं घालायचं, एकदम खूप जास्त घालायचं नाही. बरं, यामध्ये मीठ घालायचं राहिलं ते घालू. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपण हे केळीचं व्यवस्थित पीठ असं मळून घेतलेलं आहे पुऱ्यांसाठी. खूप जास्त घट्ट नाही करायचं. यामध्ये रवा घातल्यामुळे ते थोडंसं घट्ट होतं, पण थोडंसं सैल असं मळून घेतलं तर आपल्याला लाटताना ते खूप सोपं जातं. इथे मी चपातीची कणिक मळून घेतली आहे. केळीच्या पुऱ्यांची देखील कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण पुऱ्या लाटायला घेतो. आता तुम्ही पुऱ्या एक एक लाटू शकता किंवा मी येथे एक मोठी चपाती लाटून त्याचं वाटीच्या मदतीने किंवा ग्लासच्या मदतीने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेत आहे. आता या पुऱ्या खूप पातळही करायच्या नाहीत आणि खूप जाडही करायच्या नाहीत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. खायला खूप चविष्ट लागतात आणि या पुऱ्या श्रीखंड सोबत तर खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. आता यांना तळून घेऊ. अशा टम्म फुगलेल्या आणि गुबगुबीत केळीच्या पुऱ्या तयार आहेत. आता या स्टेजला आपण याला काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा पुऱ्या या तयार झालेल्या आहेत. खायलाही तेवढ्याच टेस्टी आहेत. सगळ्याच पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. आता जवळजवळ सगळेच पदार्थ झालेले आहेत. आता फक्त कोशिंबीर आणि चपाती करायची राहिलेली आहे. चपाती देखील आपण करून घेऊयात. सगळेच पदार्थ आपण कांदा आणि लसूण विरहित केलेले आहेत. खूप कमी वेळात हे होतात. फक्त थोडंसं पटापट आणि सिक्वेन्सनी केलं तर स्वयंपाक आपला तासाभरात पूर्ण होतो. फक्त थोडीशी आधी तयारी करावी लागते. जसं की ओला नारळ आपल्याला आधीच खिसून ठेवावा लागतो आणि ज्या काही भाज्या करायच्या आहेत त्या भाज्या आपण आधी कट करून ठेवल्या तर पटापट आपला स्वयंपाक उरकतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. आता चपाती देखील आपली रेडी आहे. आता कोशिंबीर करायला घेऊ. 1 वाटी इतकं थंड दही आपण घेतलेलं आहे आणि हे डाळिंबाचे दाणे मी आधीच काढून ठेवलेले. आता फक्त दह्यामध्ये हे मिक्स करायचे आहेत. यामध्ये साखर किंवा मीठ घालायची गरज नाही. पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर चवीपुरतं तुम्ही यामध्ये
सेंधव मीठ घालू शकता। कोशिंबीर देखील तयार आहे। आता आपले सगळेच पदार्थ तयार आहेत। एका ताटामध्ये नैवेद्य वाढून घेऊत। आता मी ताट वाढलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम सात्विक आणि परिपूर्ण असा नैवेद्य गणपती बाप्पासाठी तयार आहे। खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला आणि खूप कामही असतात, पण पटापट असं आपण एक एक पदार्थ करत गेलं की काम उरकतं आणि ते पटापट होत जातात। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सोबतच कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।